गड्या डोंगरच राहणार आंगड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार आंगड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार निशान भगवे भूवर फडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज भडके काय वाजत आहे निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीज भडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार साखर शुभाचे होणार आंगड्या डोंगरचे राहणार साखर शुभाच होणार तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा मला सगळ्यांनी काय वाटत तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा परी नाही धीरच सोडणार परी नाही धीरच सोडणार साखर शुभाच होणार आंगड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार धनाजी जाधव रणात दिसता धनाजी जाधव रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब बघता गोड नाही पाणीच पिणार गोड नाही पाणीच पिणार साखर शुभाच होणार आंगड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार बाजीराव तो वीरच मोठा कणस खाणी लढला पट्टा टाळी मारू सगळ्यांनी बाजीराव तो वीरच मोठा कणस खाणी लढला पट्टा घोड पुढवडीत सोडणार घोड पुढवडीत सोडणार साखर शुभाच होणार आंगड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार
लावणार फक्त तुझ्या नावाचं आणि तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथ तुझी होणारी आणि तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की गाडी पाहिजे तू फक्त कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की गाडी पाहिजे बिल लावून गुणासी मॅच कोणी भेटत नाही जुळती येईल वाईब गुणासी जोडीदार भेटत नाही लाखात एक अशी जणू कोणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नातील हुरपरी बनवायची हाय मला लाडाची करवाली हे मराठ मोई थोडीशी साधी बोई स्वागतीचा बारी बायको पाहिजे नखरेवाली मराठ मोई थोडीशी साधी बोई स्वागतीचा बारी बायको पाहिजे नखरेवाली दिसती या बारी नेसुनी साडी काळजाच्या चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान हिमालयाची हिमशिखरे ती भारत पूजा श्री डोलती हिमालयाची हिमशिखरे ती भारत पूजा श्री डोलती गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन पराक्रमाचा इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन पराक्रमाचा समतेचा अन विश्व शांतीचा जागवी राष्ट्राभिमान समतेचा अन विश्व शांतीचा जागवी राष्ट्राभिमान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान शौर्याने जे वीर चिलटले रणांगणी ते पावन झाले शौर्याने जे वीर चिलटले रणांगणी ते पावन झाले
भूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशाण भारत भूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशाण भारत देश महान 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 हे हा हे ना अरे दुश्मन असू दे गडी मासू दे किती बी हुशार असू दे की अरे दुश्मन असू दे गडी मासू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार होरी होरी हो अहो काय सांगता नाही अरे मग काय गड्या हो तो बसला हाय ना गणिम बेड मांडले झाली अन मुघलांनी नजर वाकडी केली मग राजाने काय केलं महाराज राजांनी आता युगत मांडली अरे काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजानं युगत मांडली युगत मांडली राजानं युगत मांडली बघा 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 युगत मांडली राजांनी आता युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली अशी ही युगत राज मांडली पद्धत जीवन सिद्धीच्या कोमंद पद्धत जीवन शिव बसावया भेटा येणार सुलक होणार हो शिव बसावया भेटा येणार सुलक होणार हो हे शिव बसावया भेटा येणार सुलक होणार हो शिव बसावया भेटा येणार सुलक होणार हो होरी होरी हो अरे देवा नाही सुलक होणार आता राजांच्या माईचं कोणाला ठावं अगं तुम्हाला ठावणे असं झालं का नाही खरंच मला फक्त एवढं ठाव आहे की बघा 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 राजांनी आता युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली आता महाराजांनी कसा हरवला कसा पटला कळण त्याला हो कसा हरवला कसा पटला कळण त्याला हो युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजानं युगत मांडली युगत मांडली राजानं युगत मांडली छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मित्रांनो कुणाला कुणाला संभाजी महाराज माहिती आहे तर संभाजी महाराज सर्वांनाच माहिती आहे तर जेव्हा संभाजी महाराजांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला तेव्हा त्या काळची परिस्थिती कशी होती हे मी आपल्या समोर एका काव्यातून सादर करणार आहे पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी अग्नि सम बरसने ग भगवी हर बूंद थी सैमा के पेट में भवानी का सूत्र था चंचल प्रचंड मानो मन का वो रुद्र था बिजली कड़के मेघ बरसे मर हटो के नेत्र तरफ देखने शिव शंकर का रौद्र रूप नेत्र भर के हिंदवी के गर्भ में चिंगारी सुलग चुकी किले के एक दालन से किलकारी गूंज उठी शेरनी की कोख से एक बालक ने जन्म लिया शिवजी ने पुत्रवश वसुधा को भेंट दिया हर घर में उत्सव हो पत्थर में उत्सव हर पर्वत पर उत्सव सर्वत्र उत्सव सबसे पहले साया उस पे आदि शक्ति का खड़ा सामने को तेजस्वी शक्तिपीठ था खड़ा जैसे खड़ी माँ काली पैरों में संसार लिए खड़ी खुद जगदम्बा जिजाऊ का उतार लिए पद्म कब पहुंच चुका शिवाजी तक था पुत्र रत्न देखे बिन बाप कैसे रह सकता ऐसा कोई शस्त्र नहीं जो भावक वाला समझ सके ऐसा कोई शास्त्र नहीं जो बाप का दिल समझ सके बारिश वनराज निकले हिंदू वृक्ष के पर्ण की ओर जैसे निकले सूर्य देव रथ पे बैठ कर्ण की ओर अपना ही अंश देखा आंखें वैसे रहे खुदा पृथ्वी में राज हाथों में देख रहे तेजस्वी मुखमंडल माथे पे शोगंध डोले उड़ाले बाल जैसे जटा में भुजंग खेले विधि का विधान खेले हर व्रत को बुला लाया मंगल शनि बृहस्पति वो ग्रह सारे लेके आया एक एक ग्रह रखा कुंडली में कर विचार हर बट के संकल्पाने कुछ इस प्रकार रुद्र
डाल पड़ी माँ का हाथ हाथ से फिसल रहा, मुरझ रहा तो फूल वो जो अभी अभी खुल रहा। सफर की शुरुआत में ही सही माँ ने प्राण त्यागे, जल रहा जो फूलों से जल रही चिता जागे। तभी प्रांत के कुंबिन को माँ साहब ने याद किया एक राजा का वंश, प्रजागण को सौंप दिया। यूं ही नहीं कहता कोई राष्ट्र की माता उन्हें, पर राष्ट्र का सम्मान करना बखूबी आता उन्हें। धन्य माँ धाराओं जिसने बच्चे को स्तनपान दिया, एक राजा का वंश किसी प्रजागण ने पोसा पाला। तुझा नामा जोरदार टाळ्या एकदा केलेले सर्वांसाठी आणि ते सुपेर आणि या गीतामध्ये अंक असतात तर सगळ्यात
मागे आपण ते विचारते चला बस खाली चला मागे
ही बेरीज वजाबाकीची गणित इथं सुरू आहे. तुम्ही पण आपल्या मनात करायची आहे. बरोबर येतं की नाही बघायचं. हा ठीक आहे. तुम्ही पुढे या. पुढे या. तुम्ही उत्तर देणार या. पुढे हे पण ते पुढे 96 minus 64 plus 2 plus 5 answer is 49. Correct. बरोबर आहे का? 95 minus 55 plus 4 answer is 44. Correct. Thank you. छान. जरी नवरा परदेशी आहे म्हणजे दुसऱ्या देशात आहे आणि बायको मोठ्या शहरात मुंबई सारख्या. नवऱ्यानं बायकोला त्या काळात पत्र होती. पत्र लिहिलं आणि पत्रातून काही तक्रारी केल्या आणि त्या तक्रारीचं निराकरण बायको त्याला पत्रातून करते. बायको त्याला पत्रातून करते. तर ते गीत आपल्याला आता इथे बघायचं आहे. वेळ कमी आपल्याकडे. आपल्याला ॲरोबिक्स म्युझिकवर ॲरोबिक्स पिठी घ्यायची आहे. फक्त एक करू आहात बाकी पूर्ण नंतर करूया आपण. काय बघा सरळ काय म्हणते बायको बघा. तुम्ही पण माझ्या मागं. तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिवा. तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं ठुमकत रस्त्यावर. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं ठुमकत रस्त्यावर. पाणी भरायला जाऊ का नको असं पत्रात लिवा. पाणी भरायला जाऊ का नको असं पत्रात लिवा. तुम्ही सुखात संधी घ्या असं पत्रात लिवा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं ठुमकत रस्त्यावर. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं ठुमकत रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर. पाणी भरायला जाऊ करतो असं पत्रात लिहा. पाणी भरायला जाऊ करतो असं पत्रात लिहा. तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिहा. तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिहा. 100 रुपयाचा हिसाब आता मीच काही एकलीन खाल्ले. 100 रुपयाचा हिसाब आता मीच काही एकलीन खाल्ले. वाण्याची वीज दिले पाण्याचे वीज दिले आणले. दूधवाल्याचे देऊ कनकू असं पत्रात लिहा. दूधवाल्याचे देऊ कनकू असं पत्रात लिहा. तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिहा. हे बघा तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिहा. तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं ठुमकत रस्त्यावर. कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं ठुमकत रस्त्यावर. आणि संशय माझा आला तुला तो नाही जाणार बाहेर. पाणी भरायला जाऊ करतो असं पत्रात लिहा. पाणी भरायला जाऊ करतो असं पत्रात लिहा. तुम्ही सुखात संधी राहा असं पत्रात लिहा.
दिवा तुम्ही सुखात संधीला असं पत्र दिवा असं पत्र दिवा असं पत्र दिवा त्यासाठी आपण त्यांचं अभिनंदन टाळ्या करू.